आज आपण 3 अंकी भागाकाराची काही उदाहरणे सोडवणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 970 भागिले 6. 6 ने 970ला भाग द्यायचा आहे. आता इथला पहिला अंक आहे 9, तो 6 पेक्षा मोठा आहे म्हणून 6 ने प्रथम 9ला भागायचे. 6 1 6, 6 2 12, 9 पेक्षा मोठे होतात म्हणून 6 1 6. 9 तून 6 वजा केले, 9 तून 6 वजा केल्यावर आले 3. 9च्या पुढचा अंक इथं 7 आहे, तो आपण खाली घेतला, इथं झाले 37. आता 6 ने 37ला भागायचे. 6 6 36, 6 7 42, 37 पेक्षा मोठे होतात म्हणून 6 6 36. 37 मधून 36 वजा करायचे. 37 मधून 36 गेले, खाली राहिला 1. 7च्या पुढचा अंक 0, तो खाली घेतला, इथं झाले 10. 6 ने आता 10ला भाग द्यायचा आहे. 6 1 6, 6 2 12, 10 पेक्षा 12 मोठे होतात म्हणून 6 1 6. 10 तून 6 वजा करायचे. 10 तून 6 गेले, खाली राहिले 4. बाकी उरली 4 भागाकाराला 161. पुढचं उदाहरण 129 भागिले 4. पहिला अंक पाहायचा 1, 4 पेक्षा लहान आहे. मग 2 अंकांनी मिळून जी संख्या तयार होते तिला भागायचं. काय संख्या तयार होते 12. मग 4 ने आता 12ला भागायचे. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 म्हणून 3 इथे लिहिले. 12 तून 12 वजा केले. 12 तून 12 गेले, खाली राहिला 0. 2च्या पुढचा अंक आता 9, तो खाली घेतला. आता 4 ने 9ला भाग द्यायचा. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 9 पेक्षा मोठे होतात म्हणून 4 2 8. 9 तून 8 वजा करायचे, खाली राहिला 1. बाकी उरली 1 भागाकाराला 32. पुढचा भागाकार 499 भागिले 3. पहिला अंक आहे 4, 3 ने 4ला भाग द्यायचा. 3 1 3, 3 2 6 मोठे होतात 4 पेक्षा म्हणून 3 1 3. 4तून 3 वजा करायचे, खाली राहिला 1. 4च्या पुढचा अंक खाली घ्यायचा 9. आता इथं झाले 19. आता 3 ने 19ला भाग द्यायचा. 3 6 18चा भाग जातो. 3 6 18, 3 7 21, 19 पेक्षा मोठी झाली असते म्हणून 3 6 18. 19 मधून 18 वजा केले, खाली राहिला 1. 9च्या पुढचा अंक 9, तो खाली घेतला, इथं पुन्हा झाले 19. आता 3 ने पुन्हा 19ला भाग द्यायचा. 3 6 18, 3 6 18चा भाग गेला. 19 मधून 18 वजा केले, खाली राहिला 1. आता अंक खाली घ्यायला संपले म्हणजे भागाकार करून झाला. बाकी उरली 1 आणि भागाकाराला 166. पुढचा भागाकार 501 भागिले 7. पहिला अंक आहे 7 5, तो 7 पेक्षा लहान आहे म्हणून 50ला भाग द्यायचा. 7 7 49चा भाग जातो. 7 8 56, 50 पेक्षा मोठे झाले असते म्हणून 7 7 49. 50 मधून 49 वजा करायचे. 10 तून 9 गेले 1, 5 तून 5 गेले 0. 50 मधून 49 गेले, खाली राहिला 1. 50च्या पुढचा अंक 1, तो खाली घेतला. आता इथं झाले 11. आता 7 ने 11ला भाग द्यायचा. 7 2 14 होतात, ते 11 पेक्षा मोठे होतात म्हणून 7 1 7. आणि 11 तून 7 वजा करायचे. 11 तून 7 गेले, खाली राहिले 4. म्हणजे बाकी उरली 4 भागाकाराला 71. पुढचा भागाकार 982 भागिले 8. इथं आहे 9, तो 8 पेक्षा मोठा आहे म्हणून आपण 9लाच भाग द्यायचा. 8 1 8, 8 1 8. 9 तून 8 वजा करायचे. 9तून 8 गेले, खाली राहिला 1. पुढचा अंक 8, तो इथं खाली घ्यायचा. आता इथं झाले 18. आता 8 ने 18ला भाग द्यायचा. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 मोठे होतात 18 पेक्षा म्हणून 8 2 16. 18तून 16 वजा करायचे, खाली राहिले 2. 6तून 8तून 6 गेले 2, 1तून 1 गेला 0. 18तून 16 गेले, खाली राहिले 2. पुढचा 2 खाली घेतला. आता इथं झाले 22. आता 8 ने 22ला भाग द्यायचा. 8 2 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 होतात म्हणून 8 1 8, 8 2 16.
आता 22मधून 16 वजा करायचे. 22मधून 16 गेले, खाली राहिले 6. बाकी उरली 6. भागाकाराला 122. पुढचा भागाकार 406 भागिले 2. पहिला अंक 4, 2ने 4ला भाग द्यायचा. बेक बे, बे दुने 4. 4मधून 4 वजा करायचे, खाली राहिला 0. आता 4च्या नंतरचा अंक 0 तो खाली घेतला. आता इथं 0 आहे म्हणून लगेच पुढचा 6 खाली घ्यायचा नाही, या शून्याला पण भाग द्यायचा. बे 0 0. 0तून 0 वजा केला, खाली राहिला 0. 0 2पेक्षा लहान आहे म्हणून शून्याचा भाग दिला आपण. बे 0 0. आता 6 खाली घ्यायचा. आता 6 खाली घेतल्यावर आता 2ने 6ला भाग द्यायचा. बेक बे, बे दुने 4, बेत्रिक 6. बेत्रिक 6. 6तून 6 वजा करायचे, खाली राहिला 0. आता बाकी उरली 0. भागाकाराला 203. पुढचं उदाहरण 312 भागिले 3. पहिला अंक 3 आहे, या 3ने 3ला भाग द्यायचा. 3 1 3. 3तून 3 वजा करायचे, खाली राहिला 0. पुढचा अंक खाली घेतला 1. आता 3ने 1ला भाग जात नाही म्हणून लगेच पुढचा 2 खाली घ्यायचा नाही. या 1ला आधी 1ला भाग द्यायचा 3ने. 1 3पेक्षा लहान आहे म्हणून शून्याचा भाग द्यायचा. 3 0 0. 1तून 0 वजा करायचा, खाली राहिले 1. आता पुढचा अंक खाली घ्यायचा. आता इथं झाले 12. आता 3ने 12ला भाग द्यायचा. 3 चौक 12. 3 चौक 12. 12तून 12 वजा करायचे, खाली राहिले 0. बाकी उरली 0. भागाकाराला 104. आता पुढचा भागाकार 902 भागिले 9. पहिला अंक आहे 9. 9ने 9ला भागायचे. 9 1 9. 9तून 9 वजा करायचे, खाली राहिला 0. पुढचा अंक खाली घेतला 0 आहे तो. इथं आता 0. आता 9ने 0ला भाग द्यायचा. 9 0 0. 0तून 0 वजा करायचा, खाली राहिले 0. आता पुढचा अंक खाली घ्यायचा 2. आता 9ने 2ला भाग जात नाही. आता शून्याचा भाग द्यायचा. 9 0 0. 2 गेले, 2तून 0 गेला, खाली राहिले 2. म्हणजे बाकी उरली 2. भागाकाराला 100. पुढचा भागाकार 511 भागिले 4. पहिला अंक आहे 5. 4ने 5ला भाग द्यायचा. 4 1 4. 4 1 4चा भाग जातो. 5तून 4 वजा करायचे. 5तून 4 गेले, खाली राहिला 1. आता पुढचा अंक आहे 1, तो खाली घेतला. इथं झाले 11. आता 4ने 11ला भाग द्यायचा. 4 1 4. 4 2 8. 4 त्रिक 12 होतात म्हणून 4 2 8. 11मधून 8 वजा करायचे. 11तून 8 गेले, खाली राहिले 3. 1च्या पुढचा अंक पुन्हा 1 आहे, तो खाली घेतला. आता इथं झाले 31. आता 4ने 31ला भाग द्यायचा. 4 8 32. 31पेक्षा मोठे होतात म्हणून 4 7 28चा भाग जातो. 4 7 28. 31मधून 28 वजा करायचे, खाली राहिले 3. बाकी उरली 3. भागाकाराला 127. पुढचा भागाकार 448 भागिले 3. पहिला अंक 4. 3ने 4ला भागायचे. 3 1 3. 4मधून 3 वजा करायचे, खाली राहिला 1. 4च्या पुढचा अंक 4, तो खाली घेतला. इथं झाले 14. आता 3ने 14ला भाग द्यायचा. 3 5 15. 14पेक्षा मोठे होतात म्हणून 3 चौक 12. 14मधून 12 वजा करायचे. 14मधून 12 गेले, खाली राहिला 2. पुढचा अंक 8, तो खाली घेतला. आता इथे झाले 28. आता 3ने 28ला भाग द्यायचा. 3 9 27चा भाग जातो. 3 9 27. 28मधून 27 वजा करायचे. 28मधून 27 गेले, खाली राहिला 1.
म्हणजे आपली बाकी उरली 1 भागाकाराला 149. पुढचा आपला भागाकार 667 भागिले 4. पहिला अंक 6, 4ने 6ला भाग द्यायचा. 4 दुने 8, 6पेक्षा मोठे होतात म्हणून 4 1 4. 6तून 4 वजा करायचे, खाली राहिले 2. पुढचा अंक 6 खाली घेतला तर इथे झाले 26, 4ने 26ला भाग द्यायचा. 4 पंचे 20, 4 6 24. 4 7 28, 26पेक्षा मोठे होतात म्हणून 4 6 24. 26मधून 24 वजा करायचे, खाली राहिले 2. पुढचा अंक खाली घेतला तर इथे झाले 27. आता 4ने 27ला भाग द्यायचा. 4 7 28 पण 27पेक्षा मोठे होतात म्हणून 4 6 24चा भाग दिला. 4 6 24. 27मधून पुन्हा 24 वजा करायचे. 27मधून 24 गेले, खाली राहिले 3. बाकी उरली 3 भागाकाराला 166. पुढचं उदाहरण 801 भागिले 7. पहिला अंक 8, 7ने 8ला भाग द्यायचा. 7 1 7. 8तून 7 वजा करायची, खाली राहिला 1. पुढचा अंक 10 0, तो खाली घेतला, इथं झाले 10. 7ने आता 10ला भागायचं. 7 1 7, 7 2 14, 10पेक्षा मोठे होतात म्हणून 7 1 7. 10तून 7 वजा करायचे. 10तून 7 गेले, खाली राहिले 3. शून्याचा पुढचा अंक 1, तो खाली घेतला, आता इथे झाले 31. 7ने आता 31ला भाग द्यायचा. 7 5 35, 31पेक्षा मोठे होतात म्हणून 7 चौक 28चा भाग जातो. 7 चौक 28. 31मधून 28 वजा करायचे. 31मधून 28 गेले, खाली राहिले 3. बाकी उरली 3 भागाकाराला 114. पुढचा भागाकार 495 भागिले 5. आता 4 लहान आहेत 5पेक्षा म्हणून 49ला 5ने भाग द्यायचा. 5 48, 5 9 45. 5 9 45. 5 10 50 मोठे होतात म्हणून 5 9 45चा भाग द्यायचा. 49मधून 45 वजा करायचे, खाली राहिले 4. आता पुढचा 5 आहे, तो खाली घेतला, इथं झाले 45. आता 5ने 45ला भाग द्यायचा. 5 9 45. 45मधून 45 वजा करायचे, खाली राहिला 0. बाकी उरली 0 भागाकाराला 99. पुढचा भागाकार 933 भागिले 3. 9ला 3ने भाग द्यायचा. 3 त्रिक 9. 9तून 9 वजा करायचे, खाली राहिला 0. पुढचा 3 आहे, तो खाली घेतला. 3 1 3. 3तून 3 वजा केले, खाली राहिला 0. पुढचा 3 खाली घेतला. आता 3ने 3ला भाग द्यायचा. 3 1 3. 3तून 3 वजा केले, खाली राहिला 0. बाकी उरली 0 भागाकाराला 311. पुढचा भागाकार आहे 845 भागिले 3. 3ने 8ला भाग द्यायचा. 3 2 6. 3 2 6. 8तून 6 वजा करायचे, खाली राहिले 2. पुढचा जो 4 आहे, तो खाली घेतला, इथे झाले आता 24. आता 3ने 24ला भाग द्यायचा. 3 8 हे 24. 24मधून 24 वजा केले, खाली राहिले 0. आता पुढचा 5 राहिला आहे, तो खाली घेतला. आता 3ने 5ला भाग द्यायचा. 3 1 3. 5तून 3 वजा करायचे, खाली राहिले 2. बाकी उरली 2 भागाकाराला 281. पुढचा भागाकार 792 भागिले 6. 6ने आता 7ला भाग द्यायचा. 6 1 6. 7तून 6 वजा केले, खाली राहिला 1. आता 9 खाली घेतले, इथे झाले 19. 6ने आता 19ला भाग द्यायचा. 6 6 2 12. 6 त्रिक 18. 19मधून 18 वजा करायचे, खाली राहिला 1. आता आहे 2, तो खाली घेतला. आता झाले 12. आता 6ने 12ला भाग द्यायचा. 6 2 12. 12तून 12 वजा केले, खाली राहिला 0. बाकी उरली 0 भागाकाराला 132. पुढचा भागाकार 386 भागिले 4. आता इथं 3 आहे, तो 4पेक्षा लहान आहे म्हणून 38ला 4ने भाग द्यायचा.
4 9 36, 4 10 40, 38पेक्षा मोठे झाले असते म्हणून 4 9 36चा भाग दिला. 38मधून 36 वजा करायचे, खाली राहिले 2. आता पुढे आहे 6, तो खाली घेतला. आता इथे झाले 26. आता 4ने 26ला भाग द्यायचा. 4 6 24चा भाग जातो. 4 6 24, 4 7 28, 26पेक्षा मोठे झाले असते म्हणून 4 6 24. 26मधून 24 वजा करायचे. 4तून 6तून 4 गेले, खाली राहिले 2. 2तून 2 गेला 0. बाकी उरली 2. भागाकाराला 96. पुढचा भागाकार 420 भागिले 8. आता 42ला 8ने भाग द्यायचा. 8 पंचे 40. 42मधून 40 वजा करायचे, खाली राहिले 2. पुढचा अंक 0, तो खाली घेतला. आता 8ने 20ला भाग द्यायचा. 8 2 16. 20मधून 16 वजा करायचे, खाली राहिले 4. बाकी उरली 4. भागाकाराला 52.